हाय, मी यशोदा. वेलकम टू यशोदास आर्ट. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला पूर्ण व्हिडिओ कसं बनवायचं, काय करायचं तुम्हाला समजेल. तर ज्याने अजून किट ऑर्डर केली नाही आहे त्यांनी मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि ऑर्डर करू शकता. जर तुम्हाला मी बनवलेली कुठली ज्वेलरी आवडली असेल, ऑर्डर द्यायचा असेल, तरीसुद्धा तुम्ही मला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता आणि ऑर्डर करू शकता. चला तर मग आता सुरुवात करूया आपण हा चोकर बनवण्याचा. खूप ट्रेंडमध्ये आहे बरं का. तर मी इथं गेज वायर घेतलेला आहे आणि हे आहेत 8 mm खरबूजा बीट्स आहेत. परत एक खरबूजा बीट घालायचं, परत एक मँगो पेंडेंट घालायचा. अशाच पद्धतीनं पूर्ण मी इथं 10 जे मँगो पेंडेंट आहेत ते सगळं असं वाहून घेतलेलं आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता ह्या पद्धतीनं आपल्याला करायचं आहे. तर बघा आता इथं मी पूर्ण 10ही इथं वाहून घेतलेले आहेत. अजून एक काय म्हणजे तुम्ही इथं पाहू शकता, म्हणजे एक खरबूजा बीट झाल्यानंतर मी तिथं एक 4 mm आपलं बीट घातलेला आहे गोल्डन कलरचा बरं का. काय नाही, फक्त लास्टला मग इथं 4 खरबूजा बीट्स घालून हे एंड केलेलं आहे. एक लॉक बीट टाकायचा आहे. लॉक बीट टाकल्यानंतर आपल्याला थोडंसं असं राऊंड लूपच्या हिशोबाने करायचं, जेणेकरून तिथं आपल्याला डोरी अटॅच करता येईल. तर बघा ह्याप्रमाणे ह्या लॉक बीटला लॉक करून घ्यायचं. लॉक करून घेतल्यानंतर ह्याला डोरी अटॅच करून घ्यायची. जम्परिंग यूज करून ह्याला आपण डोरी अटॅच करून घ्यायची. तुम्ही इथं पाहू शकता किती सुंदर असा हा साज दिसत आहे. तुम्ही इथं बघा, साडीवर तरी एक नंबर दिसतं. तर बघा अशा प्रकारे आपण अटॅच केल्यानंतर खूप सुंदर असं बनवून रेडी होतं. तर बघा किती छान दिसत आहे. तुम्हीही ह्या दिवाळीसाठी तुमच्यासाठी नक्की बनवून घ्या. दिवाळी नाही तरी नाही, पण लग्नसराई चालू होतच आहे आता. झालं तर मग तुम्ही स्वतःसाठी बनवून घ्या आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करा आणि तुमची किटसुद्धा बुक करा. आता आपण इथं अजून एक पॅटर्न बघणार आहोत, ते आहे हसली. हसली आता खूप ट्रेंडमध्ये आहे बरं का. ती पण खूप म्हणजे खूप. आपण ह्यालाच एक मॉडर्न आणि ट्रेडिशनल दोन्ही लुक देऊन इथं बनवलेलं आहे. हे आहेत आपले गोल्डन पाईप आहेत आणि इथं डोरी घेतलेली आहे. आपलं 20 गेजचं वायर. इथं पण खरबूजा बीट्स घेतलेले आहेत, लॉक बीट्स आहेत आणि गेज वायर आहे आणि हे आपलं कटर प्लायर तरी ते असतातच मला. तर काय नाही, इथं काय करायचं, एक साईडला छोटंसं एक लूप बनवून घ्यायचं, जेणेकरून आपल्याला काय करता येईल, हे जे आहेत पानाडी आपले ते आपल्याला इथं घालता येईल. तर बघा इथं एक खरबूजा बीट घालायचं आहे आपल्याला. अगोदर थोडंसं कसं होल छोटा असल्यामुळे थोडं त्रास होतं आहे. तर काय नाही, एक खरबूजा बीट घालायचा आहे आपल्याला, एक पानाडी घालायची आहे, परत एक खरबूजा बीट. असेच मी इथं काय केलेलं आहेत, 3 घेतलेले आहेत. तुम्हाला 5 घ्यायचं असेल तरीसुद्धा तुम्ही 5 घेऊ शकता. मी इथं 2 इयरिंगसाठी आणि 3 इथं पेंडेंटसाठी वापरलेले आहेत. हे सुद्धा एकदम छोटं युनिक असं दिसतं घातल्यावर. हे बघा किती सुंदर दिसत आहे, तुम्ही इथं पाहू शकता. खूप सुंदर दिसतं. तुम्हाला ह्याचं कुठलाही, मी जे दोन्ही तुम्हाला इथं सेट शिकवलेले आहे त्याचंसुद्धा मटेरियल हवा असेल तरीसुद्धा तुम्हाला किट भेटतं. तर लवकरात लवकर मला स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि तुमचं ऑर्डर बुक करा. तर बघा ह्याप्रमाणे असं इथं बनवून हे रेडी होतं. आता आपल्याला काय करायचं आहे माहिती का, आता हे दोन्ही साईडनी हे जे हसली आहेत ते लावून घ्यायचे आहेत. हसली ज्यांना समजत, म्हणजे कसं कन्फ्यूज होतं ना हसली म्हणल्यावर, मग आपण हे जे गोल्डन पाईप आहेत तसे आपण बनवूयात. तर बघा इथं काय केलेलं आहे, मी ह्या गोल्डन पाईपमधून वायर पास करून घेतलेला आहे. एक साईडच्या होलमधून ह्याला घेऊन परत रिटर्न असं परत पास करून घेतलेलं आहे. तुम्ही इथं पाहू शकता व्हिडिओमध्ये. ह्याच्याने काय होतं, थोडंसं डबल लेअर आल्यामुळं थोडं जास्त छान होतं, म्हणजे तुटण्याची वगैरे शक्यता कमी होती. तर बघा अशाप्रमाणे आपल्याला थोडंसं एक्स्ट्रा असलेलं कट करून घ्यायचं आणि इथं एक खरबूजा बीट टाकायचं आपल्याला. मी अगोदर टाकला होता, हे बघा एक खरबूजा बीट टाकून घ्यायचा आहे. खरबूजा बीट टाकल्यानंतर परत आपल्याला लॉक बीट टाकून एक जम्परिंग घ्यायचा आहे याच्यात, म्हणजे मेजरमेंटसाठी किती लूप लागतं बघायला, म्हणजे सोडण्यासाठी. तर बघा इथं तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असा हा पण खूप छान दिसतं. ट्रेडिशनल लुकसुद्धा दिसतं आणि थोडंसं त्याच्यासोबत मॉडर्न टच दिलेला आहे इथं. हे इथं तुम्ही पाहू शकता आहे बघा असं. तर अशा पद्धतीनं आपल्याला थोडंसं खेचून घ्यायचं. खेचून घेतल्यानंतर आपल्याला जे लॉक बीट आहे ते तिथंच लॉक करून घ्यायचं आहे. परत आपण काय करणार आहोत, ह्याच्यामध्ये जम्परिंग लावून हे डोरी जे आहे ते आपण अटॅच करून
घेणार आहोत. तर बघा हे दोन्ही साईडचं मी इथं रेडी करून घेतलेलं आहे पाईप टाकून. तर बघा आपण आता काय करूयात, जम्परिंगनं हा डोरी त्या नेकलेसला अटॅच करून घेऊयात. तर बघा इथं मी ऑलरेडी डोरीला एक जम्परिंग लावून घेतलेला आहे. तुम्ही पण तसं रेडी, नाही तर तुम्ही काय करू शकता, आपले जे हुक असतात म्हणजे लॉक असतात ना, ते तुम्ही इथं ॲड करून ठेवू शकता. मग डायरेक्ट आपल्याला लावता येतं. सगळ्या ह्याला डोरी लावायची गरज पडत नाही. तुमच्या हिशोबाने तुम्ही कसंही म्हणजे करू शकता. तर बघा हे डायरेक्ट असं डोरी म्हणजे लावण्यापेक्षा जर तुम्ही स्वतःसाठी बनवत असाल तर एका डोरीला छान असं 2-4 जम्परिंग टाकून त्याला लॉक घालून ठेवलात ना, मग ती कसं पटकन कुठल्याही सेटला घालता काढता येतं. मग सगळ्या ह्याला डोरी घालायची गरज पडत नाही. तर इथं तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं खूप सुंदर असा हा काय म्हणतात, हसली, खूप छान, तेही मॉडर्न टचमध्ये, ट्रेडिशनलसोबत मॉडर्न टचमध्ये आपला हा इथं हसली बनवून रेडी झालेला आहे. खूप सुंदर झालेला आहे. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. थँक्स.